आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मित्रच निघाला वैरी। बहिरेश्वर गावातील चोरीचा 24 तासात छडा। करवीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। भात पेरणीसाठी कुटुंब शेतात गेल्याची संधी साधून मित्रानेच मित्राच्या घरात डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे उघडकीस आला आहे। मात्र करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या 24 तासांच्या आत या चोरीचा छडा लावलाय। पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली असून त्याच्याकडून 1,44,250 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत। वैभव विश्वास पडवळे, वय वर्ष 21, राहणार कमानीजवळ माळवाडी, बहिरेश्वर, तालुका करवीर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी मित्राचं नाव आहे। करवीर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बहिरेश्वर येथील रहिवासी संभाजी शिवाजी काशीद हे 3 जून 2026 रोजी आपल्या कुटुंबासह शेतात भात पेरणीसाठी गेले होते आणि हीच संधी साधून एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला। चोरट्याने तिजोरीच्या ड्रॉवरमधील सोन्या चांदीचे दागिने चोरून पोबारा केला। 4 जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संभाजी काशीद यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल होताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले। पथकातील पोलीस अंमलदार सोमराज पाटील आणि प्रकाश कांबळे हे गावात माहिती गोळा करत असताना त्यांना एका विश्वसनीय गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली की फिर्यादीचा मित्र वैभव पडवळे यांनीच ही चोरी केली असून तो चोरीचे दागिने विकण्यासाठी खुपिरे फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाने खुपिरे फाटा येथे सापळा रचला। दरम्यान एक तरुण वाकरे फाटा येथे ST बसमधून उतरून खुपिरे गावच्या दिशेनं येताना दिसला। बातमीदाराने दिलेल्या वर्णनानुसार तो वैभव पडवळेच असल्याची खात्री पटताच पोलिसांनी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास वाकरे फाटा ते खुपिरे रोडवरील महालक्ष्मी कॉलनीजवळ त्याला शिताफीने ताब्यात घेतलं। 2 पंचांसमक्ष संशयित वैभव पडवळे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये चोरीचे दागिने मिळून आले। यामध्ये सोन्याचे झुपे फुलांचा जोड 6 ग्रॅम, सोन्याचे कानातील वेलजोड 4 ग्रॅम, चांदीचे पैंजण जोड 26 ग्रॅम असा एकूण 1,44,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी वैभवने चोरीची कबुली दिली आहे। ही धडक कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, सुजय दामणे, विजय तळसकर, सोमराज पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, विजय पाटील, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि